हॅलो, हाय, नमस्ते, नमस्कार. मी पूनम अगदी मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. सो मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे वर्षभर टिकतील असे ना तिखट मिठाचे सांडगे, ते पण गावच्या पद्धतीने. कारण इतक्या वर्षांचा अनुभव आहे ना, आणि ह्या सांडग्याची एकदा तुम्ही भाजी खाल्ली ना की तुम्ही मटणाला पण विसराल, इतकी छान होते याची भाजी. तर सगळ्यात अगोदर आम्ही इथं घेतलेलं आहे मिक्स डाळींचा जो कळणा असतो ना, सो तो घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग इथं कांदा घेतलेला आहे, आलं लसूणची पेस्ट आहे, आणि त्याच्यानंतर बारीक कट केलेली कोथिंबीर आहे. आता चवीनुसार इथं मी तिखट मीठ टाकलं, हळद टाकलेलं, थोडंसं हिंग टाकलेलं आहे, आणि गूळ आणि चिंचेचं पाणी टाकायचं. त्यामुळे काय होतं, सांडग्याची जेव्हा पण आपण भाजी बनवताना तेव्हा मग त्याची टेस्ट थोडीशी आंबट गोड येते, आणि खरंच खूप छान होते. आणि याची भाजी पण इतकी छान लागते ना की एखाद्या वेळेला भाजीला काहीच नसतं, आणि तेव्हा ही भाजी बनवली ना की मग भाकरी आणि ही भाजी असेल ना तर त्याचा विषयच वेगळा आहे. तर मग इथं जे आहे ते सगळं मी चवीनुसार तिखट मीठ हळद घातलेलं आहे, थोडंसं हिंग घातलेलं आहे, गूळ चिंचेचं पाणी घातलेलं आहे, आणि बारीक कट करून एकदम कांदा घालायचं, कोथिंबीर, आलं लसूणची पेस्ट घालायचं. आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, त्याच्यात अजून ॲडिशनल कोणाला काय आवडत असेल तर टाकू शकतं, पण आम्ही जे आहे ते इतकंच टाकतो. आता प्रत्येकाला प्रश्न पडला असेल ना की कांदा किंवा आलं लसूणने याला बुरशी वगैरे येत नाही का किंवा खराब होतात का सांडगे म्हणून. तर सो अजिबात काही नाही, फक्त सुकवताना ना व्यवस्थित सुकवायचं, जेणेकरून मग वर्षभर काहीच होत नाही. तर इथं मी ना थोडं थंड पाणी घालून जे आहे ते पीठ असं मळून घेतलेलं आहे. खूप एकदम पण पाणी घालू नका आणि खूप कमी पण पाणी घालू नका, थोडं घालून अगदी पीठ छान मळून घ्यायचं. आता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच असेल की मी थोडं पीठ घेतलेलं आहे, आणि मस्त असं हे पीठ मळून ठेवलेलं आहे. तर ह्या डाळी कोणत्या घेतलेल्या असेल असं तुम्हाला प्रश्न पडला असेल तर इथं आम्ही गिरणीमध्ये जे आहे आमचे मसूर वगैरे घरचे असते, मसूर किंवा वाटाणा वगैरे. सो त्या सगळ्या डाळी जेव्हा आम्ही करून आणतो तेव्हा मग त्याचा जो कळणा राहिलेला असतो तो थोडासा मिक्सरला आणखी एकदा लावून जे आहे त्या प्रत्येक प्रकारच्या डाळी यामध्ये मळलं ना साधारण 1-1.5 तास जे आहे ते भिजायसाठी ठेवून द्यायचं. 1 किंवा अर्धा तास ठेवलं तरी चालतं. आता तेवढ्या मळ्यामध्ये आम्ही मस्त जेवण वगैरे करून घेतलं, आणि पीठही छान भिजलं होतं. तर म्हटलं चला आता सांडगे थोडेसे ना तोडूया. म्हटलं आता बाहेर ना इतकं ऊन होतं, आणि उन्हामध्ये बसून तर काय घालण्याची हेच नव्हती टेरेसवर, म्हणून म्हटलं चला घरी जे आहेत पत्र्यावर आपण घालू. आणि सगळे घालून झाल्यानंतर मग जे आहेत ते वरती आपण ठेवता येतं टेरेस म्हणून. आता माझे सांडगे बघू शकता आणि आईचे सांडगे बघू शकता. आईला अगदी परफेक्ट जमतं, कारण इतक्या वर्षाचा अनुभव आहे म्हणून, आणि माझे थोडेसे वेगळे होत होते. मग मी आईला म्हटलं की नको बाबा तूच थोडंसं घालायला मदत कर. आता तिची तशी काही घालायची इच्छा किंवा करायची इच्छा नव्हती, पण मी तिला जबरदस्ती फोर्सफुली ना हे आपण म्हटलं की चला करूया आई प्लीज. कारण तिचंही थोडंसं कोणत्याही गोष्टीमध्ये मन लागतं, आणि मी म्हटलं की मला पण थोडेसे घेऊन जाता येतील. आता मला माझ्या हातून ना पुण्याला वगैरे होत नाही हे सगळं करायचं, आणि इथं विहांना आम्ही जसं करतोय तसं तो आम्हाला करत होतं की मम्मा असं नाही तुम्ही असं करा म्हणून. आता मुलं घरी असतील ना प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांची अशी थोडीशी लुडबुड मध्ये करणं चालू असतं, मग आम्हाला अजिबात त्याचा कंटाळा येत नाही, उलट छान वाटतं, म्हणजे करण्यामध्ये थोडासा इंटरेस्ट वाटतो. सो इथं ज्या आहेत ते आम्ही दोघींनी मिळून सांडगे जे आहेत ते घालून घेतलेले आहे. त्याच्यानंतर जे आहे ते भरपूर ऊन झालं होतं, मग मी जे आहेत ते टेरेसवर ठेवायला गेली होती, आणि भरपूर नाही घातलेत म्हणा, अगदी थोडेसे होतील इतकेच घातलेले आहेत, आणि अगदी 2-3 दिवस हे छान उन्हामध्ये सुकवायचे. आणि विहानचं इथं ना बकरांसोबत खेळणं चालू होतं, आजच त्यांचा जन्म झालेला आहे, आणि बघा त्यांना कसं विहान करतोय. मी काल जवळजवळ आईच्या घरी आलो आहे, म्हणजे काल दुपारी आलो होतं, आणि त्याच्यानंतर जे आहे ते आत्ता ब्लॉगला स्टार्ट केले. म्हटलं सेकंड डे आहे तर थोडं म्हटलं स्टार्ट करूया. तर आत्ता 5 वाजून गेलेले आहेत, आणि आम्ही थोडंसं ना इकडं म्हणजे घरच्या इकडं सगळं मोकळंच आहे, तर चिंचांचे वगैरे झाडं आहेत. सो म्हटलं चला थोडंसं फिरून येऊया, कारण कालपासून नुसता घरी झोप आणि हे तेच होतं. आता हे आले होते, सो हे दुपार नाही सकाळी 11च्या टायमिंगला जे आहे ते हे गेलेत. आणि त्याच्यानंतर मग विहानला पण थोडंसं आहे की त्यालाच वाटलं होतं की इकडं दादा आलाय म्हणून तो अगदी मजेत आला होता, आणि बघतो तर काय घरी त्याला निर्विघ्न दिसला नाही आहे. सो त्यालाही थोडंसं करमत नव्हतं. आत्ता तो थोडंसं रुळायला लागलं आहे, सो त्याला इकडे ठेवलं आहे. आणि मी जे आहे ती मी आणि आमची बाजूची ताई आहे, सो आम्ही फिरायला आलो आहे. आणि हिचं पण जे आहे ते यूट्यूबला चॅनल आहे, सांग प्रेरणा होममेड रेसिपी चॅनल आहे, तिथं पण जाऊन तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सो आम्ही दोघींचं जवळजवळ एक साथच आमचं चॅनल ओपन झालं होतं ना. हां,
सो आम्ही एकदमच जे आहे ते आमचं चॅनल ओपन झालं होतं. आता जवळजवळ ही पण महिना झाला असेल गावी आहे. महिना की जास्त झाला ग? महिना होऊन गेला. हो. सो तुम्ही पण हिच्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. खूप छान छान रेसिपीज असतात. सो शेअर करते. तर आता म्हटलं चला सोबत पण आहेत आई म्हटलं आणि थोडंसं जे आहे ते फिरणंही होतं. म्हणजे ह्याच्या अगोदर पण आम्ही आल्यावर शांतता वगैरे असेल तर नक्कीच आमचं जे आहे ते फिरणं वगैरे सगळं चालूच असतं. आता हिला म्हटलेलं की बाबा मी येईस तोपर्यंत थांबून नशीब ती म्हणजे तिचं अजून काही जायचं फिक्स नाही आहे. पण चला आता होती म्हटलं तर चला कोणी असेल ना आजूबाजूला तर थोडंसं जे आहे ते आपल्यालाही करमतं. नाही तर मी ह्या वेळेला घरात आल्यावर अजिबात मला काही करमत नव्हतं बाबा. म्हणजे काल मी का ब्लॉगला स्टार्ट केली ना की मला असं गेल्यावर असं काही वेगळंच वाटत होतं ग. म्हणजे अजिबात माझा मूडच नव्हता. सो त्यानंतर म्हणजे काल असंच गेला. म्हटलं चला स्टार्ट करूया. आणि विहान पण जे आहे ते आत्ता रुळतोय आणि म्हटलं चला थोडंसं फिरून वगैरे येऊया. धामणे वगैरे असतात. सो आंबे वगैरे थोडंसं बघून थोडंसं वॉकही होतं म्हणून जे आहेत ते आम्ही आत्ता आलो आहे. बघूया चला मग. आणि इकडे म्हणजे सासरी गेल्यावर तर तिकडचं काही वेगळंच वाटतं आणि इथं आलं की मस्त वाटतं नाही ग. मी 4-5 दिवस तिथं थांबलो. छान हो तिकडे पण मस्त वाटतं. म्हणजे राहायला म्हटलीस ना अगं तिथं राहायचं म्हटलीस ना ते कोकणात एकदम जाऊन कसं राहायला असं वाटतंय ना तसं छान वाटतं इकडच्या पेक्षा पण माणसं म्हटलीस तर मग आपल्याला ह्या माणसांची सवय झालेली असते की ग. सो त्यामुळे मग अजून थोडंसं इकडंच मन ओढतं. नाहीतर राहायला म्हटलं तर छान वाटतं इकडच्या पेक्षा. सो चला मग बघू. आणि हे सगळं नाही असं पुण्यात मिस होते बघ. कणसं खायला या असं म्हण. कामुनीची आहे काय? कामण्याची जायची. त्याचे बी हे पाहिजे होते फक्त पायामध्ये बघा मस्त येते त्यांच्या फुलांची. हा मग पपईच्या पपईची नाही ती शेवगाची हा हा पानाची पण करतात ह्याची पण करतात. पालाची माहिती आहे पण तशी फुलांची पण करतात. हे बाई कामण्याची दाखवते कामणी. हे बाई त्याची क्या भाज्या वगैरे काही नाही एवढ्या नाही आहेत. नाहीतर हो मस्त आहे गावाकडे. खरंच छान वाटतंय असं संध्याकाळचं वातावरण. आणि हे सगळं ना पुण्याला असताना सगळं मिस केलं असं वाटतं आहे ना. असं संध्याकाळचं वातावरण हे सगळं छान वाटतं. गावात आल्यावर पोरं बघा कशी बिघडतात. इथं दूध आणि इथं बिस्किट घेऊन बसलेलं आहे आमचं विहान. आईनं दिलंय त्याला दूध आणि बिस्किट. कारण विहान ना अजिबात घरीच यायला बघत नाहीये. सतत नुसता बाहेर फिरतोय. मच्छर 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 मच्छर. मला कुठं आलायस तू? कुठं आलायस रे विहान? हां कुठं आलायस? कोणाच्या घरी आलायस तू? आईंच्या. हां इथं आवडतंय का तुला राहायला? आवडतंय? पुण्याला आवडतं की इथं आवडतं? इथं आवडतं का? मग इथंच थांबूया का? ओके. आता आम्ही फिरून आलोय. विहानला इथं आहे मग दूध आणि बिस्किट दिलेलं आहे खायसाठी. पाणी आलंय आणि या टायमाला इतके मच्छर येतात ना भरपूर मच्छर येतात. सो विहानची बस सांडू नको इकडे माझ्याजवळ ये. आता बाजारला पण जायचं आहे बघू. सो नेक्स्ट डे आहे. काल संध्याकाळी बाजारातून मग मी भाजी आणली होती. ती फक्त ना नीट करून व्यवस्थित ठेवायची राहिली होती. तीच मग सकाळी मग मी इथं ठेवून घेतली. आणि त्याच्यानंतर मग जे सांडगे वगैरे घातले होते तेही छान सुकले होते. म्हणजे आता इतकं ऊन होतं ना की पहिल्याच दिवशी ते छान अगदी सुकले होते. तर इथं बघू शकता आणखी 1-2 दिवस हे छान उन्हामध्ये वाळून मग जे आहे ते डब्यामध्ये पॅक करून ठेवीन मी. चला भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.